बरं, मन माझे ग्रुप थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली असेल सचिन हार्डरकरने. हा जो ग्रुप आहे आमचा, हा सोशल ग्रुप आहे. मीडियावरती म्हणजे आम्ही एकत्र आलो होतो. तर इथे आम्ही सगळं मित्रपरिवार आहे. कोणी असे नातेवाईक वगैरे काही नाही. 2012 साली सचिन हार्डरकरनी फेसबुकवरती हा ग्रुप त्यांनी बनवलेला. नंतर हळूहळू मग काय आलं की आमच्या सोशल ग्रुपमध्ये मित्र मैत्रिणी गप्पा टप्पा सुरू झाले. मग त्याच्यातनं आमची एक विचारधारा एक झाली की बाबा आपल्याला जर हा आपला ग्रुप आहे, माझा ग्रुप आपण केलेला, तर त्यातनं काही सामाजिक बांधिलकी समजून आपण काही सामाजिक सेवेचे उपक्रम जर राबवू शकलो तर आपण राबवू शकतो. तर ह्या विचारधारेतनं आम्ही 4-5 लोक एकत्र आलो. चर्चा केली की आपल्याला करता येईल, आपण सगळे एकत्र येऊया. आणि मग आपण पहिले आम्ही टार्गेट काय केलं की अनाथाश्रम, वृद्धाश्रम, मतिमंद मुलांच्या ज्या शाळा आहेत त्यांना थोडीफार आम्ही पहिले जाऊन माहिती घेतली की बाबा तुम्हाला मदतीची काय गरज आहे आणि आपण किती देऊ शकतो. कारण आमचा हा सोशल मीडियाचा ग्रुप आहे. आम्ही कोणाला ओळखत पण नव्हतो, फक्त जस्ट चॅटिंग व्हायची, त्या ग्रुपवरती चर्चा व्हायची. त्याच्यानंतर आम्ही एकत्र आलो. मग एक एक इव्हेंट आम्ही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असं एक फिक्स केला की बाबा सगळं एकत्र यायचंय. ही शाळा, हा वृद्धाश्रम आहे, आपल्याला तिकडे जायचंय. असं करून आम्ही सगळे साधारण 7 ते 8 जण सुरुवात झाली आपली, है ना. सुरुवातीला आपण 5-6 जणांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर हळूहळू इतका म्हणजे परिवार आमचा वाढत गेला. जवळजवळ आता आमच्यामध्ये ग्रुपमध्ये जवळजवळ 50 ते 100च्या वर आसपास आहेत. पण जे रेग्युलर आम्ही 25-30 जण तर नेहमी या इव्हेंटला असतो. आणि अजून काही लोक आमचे जॉईन झालेत. काही लोकांना वेळ मिळत नाही, पण तुम्ही मदत घेऊन जा, तुम्ही करा, आम्हाला आनंद आहे, खूप चांगलं करता. हळूहळू आम्ही खूप डेव्हलप होत गेलो. तर जवळजवळ आम्ही आता सांगतो 2012 म्हणजे 10 ते 12 वर्ष आम्ही कंटिन्यू, म्हणजे अगदी एड्सच्या लहान मुलांपासून वाशिमला जे मिशनरी चालवतात त्या शाळेला पण तेव्हा आम्ही भेट दिली होती. जवळजवळ तो मला वाटतं 2015 का 16च्या आसपास आम्ही तिथे गेलो होतो वाशिमला. तिथे जवळजवळ मला वाटतं 70-80 मुलं एड्स त्यांना झाले होते. आणि अक्षरशः आम्ही म्हणजे एक इव्हेंट केला रविवारी आणि 2 दिवसांनी एका मुलीला ताप आला होता. ती 2-3 दिवसांनी ती गेली सुद्धा होती. आमच्याजवळ फोटो सुद्धा आहे ना सचिन. एवढीशी मुलगी होती, साधारण 3 ते 4 वर्षाची होती. म्हणजे त्या मुलांना, आणि ते कर्नाटक, आंध्र प्रदेश, अगदी भारतातून आलेल्या होत्या. त्या मिशनरी असल्यामुळे काय आलं की त्या ऑल इंडियातून त्यांच्याकडे ती मुलं यायची. आणि ज्यांच्या आई वडिलांना एड्स होता त्यांच्या आई वडील गेले होते आणि पण मुलांना एड्स बाधित झाले होते. अशी मुलं लहान लहान तिकडे होती. जवळजवळ 70-80 मुलं होती. आम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवला होता. 26 जानेवारी आम्ही त्यांच्याबरोबर केली होती त्या काळामध्ये. म्हणजे वाशिमच्या आतमध्ये गाव आहे. तर असा आमचा ग्रुप आहे. कुठल्याही भावनेतनं म्हणजे एक सामाजिक बांधिलकी आणि काहीतरी आपल्याला करता येईल या उद्देशातून मीडियावर ग्रुपवर भरपूर आहे. सोशल मीडिया ग्रुप फक्त रील्स टाकणे, फोटो टाकणे, ढिंगाणे घालणे, हा आम्ही असा कुठलाही उपक्रम मन माझे जर तुम्ही कधी सर्च केलं तर बघा आमचा ग्रुप आहे. त्याच्यावर आम्ही फक्त या गोष्टी करत असतो. आणि वर्षातून 2दा इव्हेंट करतो की अधूनमधून मध्ये पण आमच्याकडे जर निधी उपलब्ध असेल तर काही संस्थांना जर गरज असेल तर आम्ही ती मदत करत असतो. म्हणजे कसं आहे की हा सर्व मित्रपरिवार आम्ही अगदी आंदोलन आहोत. आमची भेट पण आमची फक्त 26 जानेवारी 15 ऑगस्टलाच होते. अगदी हाय फाय ग्रुपवरती फालतू चर्चा अजिबात नसतात. सगळे वेल सेटल आहेत, नोकरी करतात, काही मध्यमवर्गीय आहेत. म्हणजे आपल्या जसं जमेल तसं आपल्या खिशाला परवडेल असं किंवा स्वेच्छेने आणि यथाशक्ती अशी मदत आमच्याकडनं होत असते. आम्ही तुम्हाला ती मदत केलेली गोड मानून घ्या, कारण हा आमचा परिवार आहे आणि आम्हाला एक नेहमीच आपल्याला काहीतरी करायचं आहे या उद्देशानंच आम्ही हा मन माझे ग्रुप स्थापन केला आहे. सचिनला फक्त मी 2 शब्द बोला, कारण तो फार कमी बोलतो आणि काम जास्त करतो. त्याचा एक प्रॉब्लेम काय की तो करतो सगळं, बोलत नाही. मला बोलावं लागतं. तर सचिनला सांगेल की 2 मिनिटं फक्त जो मनोगत व्यक्त कर. सर्वांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रथम तर मी प्राजक्ता मॅडम आणि त्यांच्या परिवारांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे इव्हेंट करण्यासाठी परवानगी दिली. आणि खूपच छान असा हा वृद्धाश्रम बांधलेला आहे. इथे आल्यावर एकदम सात्विक असं वाटतं. म्हणजे प्रत्येकजण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वांचं अभिवादन करतात वगैरे. आणि आताच आम्ही ऐकलं की तुमचा खूपच प्रवास खूप खडतर होता. असा खडतर प्रवास तुम्ही करून हे आश्रम इथे स्थापन केला आणि पुढे चालवत आहात. तर आमच्या ग्रुपतर्फे आम्ही तुम्हाला यासाठी शुभेच्छा देतो की तुमचा प्रवास असाच निरंतर चालत राहो आणि तुमच्या भावी प्रोजेक्ट जे आहेत अनाथ आश्रम वगैरे त्यांना पण यश प्राप्त हो. धन्यवाद. थोडक्यात कसं बोलावं याच्याकडे शिकव.